रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन. नाथांच्या नगरीत एकता फाउंडेशनचा जागर, मिळाली वेदनेला माणुसकीची फुंकर. मित्रांनो, पैठण किंवा प्रतिष्ठान नगरीचे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व फार मोठे आहे. प्रतिष्ठान ही राजवंशाची जशी राजधानी तशी अध्यात्मपीठाची राजधानी आहे. यासोबतच पैठणमध्ये एक अचंबित करणारी घटना म्हणजे एकनाथ महाराजांचे अवतार कार्य. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस, असं वारकरी संप्रदायात म्हटलं आहे. त्या संप्रदायाचा ज्ञानाचा एका आणि नामाचा तुका हा पुढील अवतार ज्ञानदेव यांचा अवतार एकनाथ महाराज, ज्ञानदेवांचा अवतार तुकाराम महाराज असे वारकरी मानतात. ज्ञानदेवे रचिलेल्या वारकरी पंथाने लोणनाथ महाराजांनी घर झोपड्या ते दऱ्याखोऱ्यापर्यंत पोहोचले. समाजातील शेवटच्या घटकाला भारुडाच्या रूपाने संत साहित्यात स्थान दिले. गोंधळी, पांगुळ, मुका, बहिरा, वारीक आदी समाज घटक संत साहित्याचे भाग बनले. नाथाचं वारकरी संप्रदायातील योगदानच त्यामुळे आगळे वेगळे ठरतं. याच नाथांच्या नगरीत पैठणमध्ये एकतेचा जागर उजागर करण्यासाठी आणि माणुसकीच्या वेदनेच्या संवेदनाला फुंकर घालण्यासाठी एकता फाउंडेशनचे राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटक श्रेष्ठ विचारवंत माजी कुलगुरू डॉक्टर सुधीर गव्हाणे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कथाकार प्राध्यापक डॉक्टर भास्कर बडे, एकताचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अनंत कराड, प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉक्टर रामकिसन दैफळे, पोलीस निरीक्षक रामेश्वर गोरे, पत्रकार राजा पुजारी, पत्रकार गोकुळ पवार, देवीदास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉक्टर सुधीर गव्हाणे काय म्हणाले? आणि त्याचबरोबर एक चांगला उपक्रम घेऊन काहीतरी महाराष्ट्रात बदल घडवण्यासाठी कार्य करण्याची अनिवार्य इच्छा असणारे शिक्षक, युवक आणि वेगवेगळ्या थरातले महिला पुरुष एकत्र येत आहेत आणि एका ध्येयाप्रती काम करायची इच्छा मनामध्ये बाळगून काहीतरी कृती करायला लागतात. आणि गेल्या 6-7 वर्षामध्ये एक आपली ठसठशीत कृतीशीलता त्यांनी दाखवली. त्याच्यामध्ये सामाजिक कार्याचा अंग आहे, त्याच्यामध्ये साहित्याचा अंग आहे, त्याच्यामध्ये समाजाला काहीतरी देण्याची सुद्धा एक भूमिका आहे आणि त्याच्यामध्ये समाजाची एकता वाढावी. हे नाव सुद्धा खूप चांगलं आहे. विशेषतः आजच्या काळामध्ये समाजाच्या एकतेसाठी काम करणारी माणसं फार कमी आहेत आणि संघटना पण फार कमी आहे. दुफळी निर्माण करण्याचे प्रयत्न करणाऱ्या लोकांची संख्या आणि संघटनाची संख्या खूप झालेली आहे आणि त्याच्यामुळे पोलिसांवर पण जबाबदारी खूप वाढली आहे. त्यांचं काम वाढायचं कारण दुफळी निर्माण करणाऱ्या व्यक्ती आणि संघटना वाढल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर सुद्धा लॉ अँड ऑर्डरची जबाबदारी पण वाढलेली आपल्याला जाणवते. अशा काळामध्ये एकतेचा विचार घेऊन आणि समाजाला देण्याची वृत्ती मनामध्ये बाळगून काहीतरी उपक्रम सकारात्मक करण्यासाठी प्रयत्न करणं, पॉझिटिव्हिटीचा प्रयत्न करणं, तो विचार देणं आणि त्या कृती करणं जागोजागी आणि त्याचा पसारा महाराष्ट्रभर पसरवण्याचा प्रयत्न करणं ही खरोखरीच एक कौतुकास्पद गोष्ट आहे. मला आता बोलता एकता ऐकल्यानंतर मला एक आठवलं, एका शास्त्रज्ञानं असं म्हटलंय की जर तुम्हाला इफ यू वॉन्ट टू लर्न नॅशनल इंटिग्रेशन, लर्न फ्रॉम अँट्स. तुम्हाला जर राष्ट्रीय एकात्मता शिकायची असेल तर मुंग्यांकडनं शिका. तर मुंग्यांकडनं शिका असं का म्हटलं त्यांनी? जर मुंग्यांना एखादं मोठं झुडूळ सापडलं तर त्यांना ते मॅनेजमेंटचे गुरु असतात. मुंग्या ज्या आहेत व्यवस्थापनाचं MBA न करता सुद्धा त्याकडे हुशार असतात कारण त्यांनी MBA केलेलं नसतं. आमच्या जर काम नसतं केलं तर एक झुडूळ सापडलेलं मोठ्याच्या मोठं त्यांच्या दृष्टीनं खूप मोठं हिमालयाचं. मग तुम्ही असं बघता की या मुंग्या
एकेका पायाला 100-100 मुंग्या त्या झुलाच्या. आणि ते मोठं अवजड त्यांच्या दृष्टीने आवाज एवढी असते ते झुळ त्यांना घेऊन जायचं असतं आपल्या डेस्टिनेशन आणि त्या घेऊन जातात एकी अशी जाते. आणि सगळ्यांची शक्ती लागलेली आहे आणि त्या सगळ्या एका दिशेनं त्या झुळाला घेऊन जातात. आणि त्यांना कळतं की आता पावसाळा येणार आहे, उन्हाळा आहे आणि आपल्याला पावसाळ्यामध्ये अन्नधान्य मिळवण्यासाठी आपल्याला बाहेर येता येणार नाही. ते बरोबर उन्हाळ्यामध्ये बाहेर येतात, नियोजन करतात, आपल्यासाठी जे अन्नद्रव्य संपादित करतात, मिळवतात आणि हे मॅनेजमेंट स्किल निसर्गाने शिकवतात. आणि म्हणून जर आजची एकाग्रता शिकायची असेल तर तुम्हाला त्या शास्त्रज्ञांनी काय म्हटलंय, मुंग्यांकडे एवढी एकजीवता, एवढी एकात्मता, एकजिन्सीपणा, एवढी सकारात्मकता आणि सगळ्यांची अतिशय सूक्ष्म शक्ती असताना सुद्धा सगळ्यांची सूक्ष्म शक्ती एकत्र करून आपल्याला आपलं जे निहित ध्येय आहे, उद्देश आहे ते साध्य करण्याचा प्रयत्न करणं, असाच प्रयत्न करणं मुंग्यांकडून शिकण्यासारखं आहे. अजून एक उदाहरण सांगतो. आता लगेच आठवलं पैठण गाव. पैठणला दरवर्षी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये विदेशातनं, आफ्रिकेतनं पक्षी येतात, युरोपामधून पक्षी येतात आणि आपल्या जायकवाडीच्या धरणावर तिथं ते 1-2 महिने राहतात, तिथलं पाणी पितात, तिथले मासे खातात आणि पुन्हा दुसऱ्या कारखान्यामध्ये प्रवास करतात. त्यांना पासपोर्टचं काही प्रश्न नसतं, त्यांना सेक्युरिटी काही प्रश्न नाही, त्यांच्याकडे काही शस्त्र वगैरे करत नाही, इतकं त्यांचं सगळं साधं सरळ आहे. तर मला सांगा, असं कधी झालंय का की जायकवाडीचे जे मूळ पक्षी आहेत तिथं असणारे, त्यांनी कधी त्या पक्ष्यांना म्हटलंय तू कुठल्या गावाचा, माझ्या गावाचा, माझं पाणी का पितो, माझे मासे का पितो, त्याला मारून टाकतो, इथं काय आमचं आहे, इथं कसं काय आलं, तो आमचा नाही, असे पक्षी सुद्धा म्हणत नाही. तर माणसाला कळत तुम्हाला हे कळलं पाहिजे की त्या पक्ष्यांचं एवढं मोठं मन आहे, आपलं मन खुदखुदं होत चाललेलं आहे आणि आपण त्या दृष्टीनं आपलं संकुचित होत चाललेलं आहोत आणि मन छोटी छोटी होत चाललेली आहे. आणि आपण सांगितल्याप्रमाणे विकास भव्य होतोय, पण माणसाची मनं कोटी कोटी होत जाताना आपल्याला इतकी कोटी झालेली आहे की मुलगा आईला आई मानायला तयार नाही. लातूरमध्ये घटना घडली, आपण वाचलीच असेल की आईला नारळाच्या पाण्यामध्ये काहीतरी बीज घेऊन आईला मारलं, त्यांची प्रॉपर्टी लागली. अशा घटना आसपास घडतात. भाऊ भावाला मारतोय, वडिलांना मुलगा मारतो, भाऊ बहीण सत्य काय प्रॉपर्टीसाठी एकमेकांची जीवावर उठले, असे आपल्याला अनुभव आसपास सारखे करताना येतात. कारण काय? कारण असं आहे की आपण सगळी मूल्य व्यवस्था जी आहे ती हरवून बसतो. सगळ्यात गंभीर गोष्ट हीच आहे की समाजाचं जे अधःपतन होतं, समाज जेव्हा आजारी पडतो त्यावेळेला त्याचा उपाय कसा करायचा. मी आजारी पडलो, गोरेसाहेब आजारी पडले, बडेसर आजारी पडले, तर आम्हाला कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये आमच्या आजाराप्रमाणे देता येते. ENTचा असेल, काही नाक कान घसा असेल, काही हृदयाचा असेल, काही ऑर्थोपेडिक असेल, जे ज्या काही प्रकारचा आजार असेल हॉस्पिटल्स आहेत. पण समाज जेव्हा आजारी पडतो, समाजासाठी हॉस्पिटल आहे का? नाही. हा समाज आजारी पडला, याला तिकडे या हॉस्पिटलमध्ये द्या, तिथे उपचार होईल, नाही. समाजाचा आजार पण समाजाला दुरुस्त करावा लागतो, समाजातला बिघाड आपल्यालाच नीट करावा लागतो आणि समाज बांधणी आपल्यालाच करावी लागते. आणि म्हणून मला आपल्या एकता फाउंडेशनचं अभिनंदन करावं वाटतं की आपण समाज बांधणीसाठी आणि मूल्यधर्मी समाज, तत्वनिष्ठ समाज, ज्या समाजामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचंड मोठा प्रभाव आहे, ज्यांनी माणसं बांधण्याचं काम केलं, तत्वज्ञान देण्याचं काम केलं, अशा एका परंपरा वारसा असणाऱ्या समाजामध्ये हे पुन्हा जडणघडण करण्याचं आपण काम करतात. त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या एकता फाउंडेशनचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी, कारण काम करण्याच्या मागच काम करतो, तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे की हा विचार एक मुख्य प्रवाह व्हावा, समाजाचा मुख्य प्रवाह व्हावा, ज्यातनं माणसं जोडण्याचं काम आपण करू, तोडण्याचं काम न करता माणसं जोडण्याचं काम करू.
नुसतं जोडण्याचंच नाही तर माणसे उभी करण्याचं पण काम होतं आणि माणसाचा हा जो दुरावा निर्माण झालेला आहे. आता कुटुंबातला मुलगा सुद्धा आपला राहिलेला नाही. जी मुलगी माझ्या घरात आलेली आहे सून म्हणून, किती प्रसंग येतात की त्या मुलीचा ज्या प्रकारे छळ केला जातो, अशा गोष्टी किती वाटतात. नवरा बायकोचे तुकडे तुकडे करतो आणि फ्रीज मध्ये ठेवतो आणि तो डिस्पोज करतो कुठल्या ठिकाणी. अशी उदाहरणं आपल्याला वाचायला मिळतात. किंवा बायको आपल्या प्रियकराच्या मदतीनं नवऱ्याचं सुद्धा खून करण्याच्या उत्तम योजना आखू शकतात. स्त्रिया काही मागे थोड्याच आहेत, स्त्रिया सुद्धा आता पुढारलेल्या आहेत आणि समतेचे युग असल्यामुळं त्या दोन्ही क्षेत्रामध्ये त्या तशा शिकायला लागलेल्या आहेत. त्यालाही पुरुष जबाबदार आहेत, आपणच त्यांना शिकवले असं सुद्धा करता येतं. आणि म्हणून हे जी काही घसरण आहे समाजाची ही सगळ्यात गंभीर गोष्ट आहे. आणि म्हणून एकता फाउंडेशन सारखे उपक्रम असणं, अशी माणसं गोळा होणं आणि ती माणसं आपापल्या खर्चानिशी इथे पोचणं आणि त्यांनी काहीतरी उपक्रम देण्याची योजना मनामध्ये आणणं समाजाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. मी नेहमी म्हणतो, मी उदाहरण देतो, हाच विषय आपण बोलतोय की जेव्हा एखाद्या गावामध्ये किंवा एखाद्या शहरामध्ये स्त्रीवर अत्याचार होतो, स्त्रीची हेटाळणी केली जाते, मग ती मुलगी 3 वर्षाची आहे का 7 वर्षाची म्हातारी पाहिली जात नाही आणि तिच्यावर अत्याचार केला जातो. मला सांगा, ते अत्याचार करणारे कोण? ते पाकिस्तानाने चिरून आलेले आहेत. ते माझ्या गावातलेच, माझ्या घरातलेच, माझ्या गल्लीतलेच, माझ्या आसपासचेच आहेत आणि घरातले पण आहेत. त्याचे खूप अभ्यास झालेला आहे. हे सगळं समोर आलेलं आहे. आपलं घर सुरक्षित नाही, आपला समाज सुरक्षित नाही. अशा काळामध्ये आपल्या देशाचं पुढचं भवितव्य चांगलं होईल का? अधिकाधिक आपल्याला कुठेतरी वाढताना दिसते. पोलीस खात्यावर बर्डन वाढलंय, माणसाची संख्या कमी आहे आणि या सगळ्या गोष्टीचा नियंत्रण करणं हे पोलीस खात्यालाही शक्य नाही. समाजानेच आपल्या हातामध्ये ही जबाबदारी घ्यायला पाहिजे. आणि म्हणून आपल्या समाजातले आपले शत्रू आहेत का हे पहिल्यांदा पाहायला पाहिजे. आणि समाज घातक वृत्ती प्रवृत्ती जी कुठची असेल, जी कुठल्या पातळीवर असेल, ज्या कुठल्या वर्गामध्ये किंवा गटामध्ये असेल, त्यांच्याबद्दल आपण सावध राहायला पाहिजे आणि आपली समाजाची एकी, देशाची एकी आपण जपली पाहिजे, जतन केली पाहिजे. हे फार महत्वाची गोष्ट आहे. त्या दृष्टीनं आपल्याकडनं अपेक्षा आहे की या प्रकारचा विचार आणि दृष्टी आपण मनामध्ये बाळगून काम करायची गरज आहे. आपण महाराष्ट्रभर जरूर पसरा. आणि पहिली अट एक ठेवा की मेंबर व्हायचंय ना, तुला 1000 रुपये दरवर्षी द्यावे लागतात, तर तू मेंबर होऊ शकते. आणि एक चांगलं काम करावं दुसऱ्यासाठी, समाजासाठी. या 2 गोष्टी केल्याशिवाय मेंबर होणार नाही. पूर्व अट काहीतरी योगदान, पूर्व अट काहीतरी सामाजिक कार्य. एखाद्या गरीब मुलाला पुस्तक दे, काय काहीही कर, कुठल्याही स्वरूपाचं कर, पण समाजाप्रती काहीतरी द्यायचं आहे आपल्याला, हे लक्षात ठेवून करायचं. परोपकाराय वहन्ति नद्या, परोपकाराय फुलन्ति वृक्षाः, परोपकाराय इदं शरीरम्. परोपकार करण्यासाठीच नद्या वाहतात, ते पाणी सगळ्यांना पिता यावं. परोपकारासाठीच झाडांवर फळं लागतात, ते आपल्या सगळ्यांना खाता यावी. आपलं शरीर सुद्धा परोपकारासाठी आहे, आपल्यासाठी तर आहेच आहे, ते वापरतोच आपण. श्वास घ्यायला वापरतो, काम करायला वापरतो, कमवायला वापरतो, पण इतरांसाठी परोपकार करण्यासाठी सुद्धा आपलं शरीर आहे. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करण्याची कृती आपल्या हातनं छोटी का होईना करायला पाहिजे. एका शायरानं असं म्हटलंय, घर से मस्जिद दूर सही, घर से मस्जिद दूर सही, चलो यूं कर ले किसी रोते हुए बच्चे को हंसाया. हे तत्वज्ञान आपल्याकडे असायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की एकता फाउंडेशन या दृष्टीनं पुढची वाटचाल करायला लागेल अशी मला नक्की खात्री वाटते. एका शाळेनं दुसऱ्या म्हटलेलं आहे ते पण मला आता सगळे साहित्यिक बसले आजूबाजूला अवघडच आहे मला सुद्धा. तर त्यांनी असं म्हटलंय, कामयाबी नापनी हो, हे एकता फाउंडेशन साठीच तत्वज्ञान आहे. कामयाबी नापनी हो तो सूरज से नापो, इतना सा आफ्ताब, आफ्ताब म्हणजे बोलाय, इतना सा आफ्ताब सारा जहां रोशन करता है. असं काही सूर्य मी संपवत नाही, महिनाभर काही काम नाही करणार असं कधी सूर्य म्हणत नाही, निदान भारताला तर म्हणत नाही.
अनेक देशांमध्ये 6-6 महिने सूर्यदर्शन होतं आणि म्हणून ते लोक काचेची तावडणं बांधतात, काचेचे मॉल करतात, काचेची घरं करतात, काचेची दुकानं करतात, कारण सूर्य ऊर्जा शोषून घ्यावी, जेवढे सूर्य ऊर्जा मिळते तेवढी. आपल्या देशामध्ये त्याची गरज नाही, पण आपण एवढे आंधळे लोक आहोत. आपला हा उष्ण प्रदेश आहे, आपल्या जवळपास 365 दिवस सूर्यदर्शन होतं, सूर्याची ऊर्जा मिळतेच, तरी पण आपल्याकडे तालुक्याला जातात. ज्याच्याकडे खूप पैसा आहे, बक्कल पैसा आहे, त्यांनी पण काच लावलेले, दुकानाला काचा लावलेले, मॉलला काचा लावलेले, घराला काचा लावलेले. का? उन्हाळ्या असो, हिवाळा असो, जी काही उष्णता आहे ती शोषून घ्यायची आणि ते पुन्हा थंड करायला एसी म्हणून म्हणतो आपण कधी विचार नाही करत की आपलं सामाजिक वातावरण, आपलं वातावरण कसं आहे, कसं वागायचं. आपण असं म्हणतो की नळाला आलेलं आजचं पाणी ताजं पाणी आलं आणि कालचं पाणी आपण बोलतो शिळ्या द्या फेकू. जे पाणी जायकवाडी धरणामध्ये पावसाळ्यात जमा झालेलं असतं ते पाणी प्रोसेस होऊन शुद्धीकरण करून तुमच्या गावामध्ये येतं, शहरामध्ये येतं. बरोबर आहे. आठवड्याला येऊया नाही तर 2 दिवसाला येऊया नाही तर दररोज येते. मुंबईत दररोज येते, ठीक आहे, 24 तास पाणी ते पाणी येतं. तुम्ही आदल्या दिवशीचं प्रोसेस होऊन प्रक्रिया होऊन शुद्ध झालेलं पाणी दुसऱ्या दिवशी तुम्ही फेकून देता. माझ्यासारखे शिकलेले लोक फेकतात, फेकून देतात शिळ झालेलं आणि ओतून देतात. ते कशाला वापरत सुद्धा नाही. बरोबर आहे. पाणी फक्त शुद्ध आणि अशुद्ध असतं. इम्प्युअर अँड प्युअर. पाणी कसं आहे? शुद्ध आणि अशुद्ध. मी 25 रुपयाची पाण्याची बाटली का घेतो? ती शुद्ध आहे म्हणून घेतो. ती केव्हा तयार झालेली आहे? पाणी प्रक्रिया होऊन कधी तयार झालेलं आहे? कधी ती 15 दिवसापूर्वी महिन्यापूर्वी झाली. पण ते पाणी शिळं असतानाही मी पितो ना, शुद्ध आहे म्हणून पितो. बरोबर आहे. निसर्गाचं जे पाणी आहे त्याच्या इतकं शुद्ध पाणी कुठंच नाही. आणि म्हणून तुम्ही जर हिमाचल प्रदेशामध्ये गेला किंवा केरळमध्ये गेला किंवा ईस्टर्न पार्टमध्ये देशाच्या गेला तर तिथलं पाणी खूप गोड लागतं आणि खूप चांगलं पाणी आहे. त्या देशात चांगलं पाणी आहे, पण आपण ते काय फेकून देतो. विचार करा, खेड्यापाड्यातली आपली मायबोली एक घागरभर पाण्यासाठी अनवाणी 4-4-5-5 तास जाते. काही ठिकाणमध्ये 5-5 तासाचा रात्रभर पाण्याची वाट बघत थांबतात. आणि मला असं वाटतं ते एक विहिरीमध्ये नाही खड्डा खोदून त्याला काहीतरी म्हणतात, त्यातनं एक वाटी पाणी होते. लाज वाटली पाहिजे आपल्याला, लाज वाटली पाहिजे आपण शिकलेले आहोत, लाज वाटली पाहिजे आम्ही शहरामध्ये राहतो. हजारो लाखो लिटर पाणी पूर्ण भारतामध्ये आपण शिळं आहे म्हणून फेकून देतो. शरम वाटतं. हे जर आपण नुसतं जागृती केली पाणी शुद्ध आणि अशुद्ध तर हजारो लाखो लिटर पाणी आपण वाचवू शकतो. जे धरणं शेतीसाठी झालेली आहेत ती धरणं आता मुख्यतः आजूबाजूच्या मोठ्या शहरांना प्यायला पाणी देण्यासाठी वापरली जातात. कारण पिण्याचं पाणी महत्वाची गरज आहे. पण ज्यासाठी झाली त्या पर्पजसाठी ते पाणी वापरलं जातं, काही प्रमाणामध्ये वापरलं जातं. याची सुद्धा जाणीव आपली ठेवली पाहिजे. आणि आजच्या सगळ्या क्लायमेट चेंजच्या वातावरणामध्ये पर्यावरणामध्ये बदल होत आहेत. कधी पाऊस पडतो, कधी गारा पडतात, कधी उन्हाळा येतो, कधी पावसाळा येतो, कधी काय येते काही सांगता येणार नाही. आणि त्यामुळे कधी कोण कुठल्या पक्षात जाईल तेही सांगता येत नाही. तर तेच आपल्याला घडताना आपल्याला दिसतं. मला असं वाटतं की या दृष्टीने छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या देशभक्तीच्या कारक आहेत, देशभक्तीच्या कारक आहेत. त्याचाही आपण विचार केला. आपण किती लाईट वापरतो बघा, पपका दाखवायचा लग्नामध्ये असू द्या, इतर कार्यक्रमामध्ये असू द्या, मिरवणुकांमध्ये असू द्या, लाईट किती वापरतो. ते थोडं 50% आणलं तर वीज वाचेल ना. 50% आणून पूर्ण नाही करायचं. आणि जर एवढं जरी आपण शिकवलं की लग्नामध्ये जी उधळपट्टी होते आणि एकूण कार्यक्रमामध्ये सार्वजनिक उपक्रमामध्ये प्रचंड मोठीचे वीज आपण व्यस्त करतो, ती वीज निर्मितीला ती प्रक्रिया आहे. जलविद्युत तयार करायची असेल आपल्याला प्रक्रिया आहे.
आणि जी पारंपरिक साधनं आहेत ती सुद्धा नष्ट होणारी आहे. जे फ्युएल आहे ते सुद्धा नष्ट होणार आहे. ते जर ते तयार व्हायला हजारो वर्ष लागतात, ती गोष्ट आपण संपवून टाकली, वर्ष संपवून टाकली, खूप एक्सप्लॉइट केलं तर कसं होणार? आपल्याला ऊर्जाच मिळणार नाही. त्यापेक्षा निसर्गानं आपल्याला इतकी मोठी कृपा केली, महान देश आहे आपला, इतका निसर्गाने एवढी कृपा केलेली आपल्या देशाला. 365 दिवस सूर्य आपल्याला असतोच असतो. काही दिवस 2-4 दिवस कमी जास्त होतो, पण 365 दिवस ती सूर्याची ऊर्जा एवढी प्रभावी आपल्याकडे अवेलेबल आहे, अबंडंट आहे, अमर्याद आहे. ती ऊर्जा ग्रहण करण्याचं तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी तयार केली की काम भागलं. आपल्याला दुसरी ऊर्जा करायची गरज नाही. रिन्युएबल एनर्जी ज्याला म्हणतात, नूतनीकरण होणारी निसर्गातली ऊर्जा आपल्या देशामध्ये आहे. इतकी आहे त्याच्यात साठवण्याची काही तंत्र विकसित केलं तर जगाला आपण वीज देऊ शकतो. एवढं निसर्गानं आपल्याला दान दिलेलं आहे. आणि ही गोष्ट लक्षात घ्या. एका ऑस्ट्रेलियातले एक प्रोफेसर आहेत, त्यांनी फिजिक्सचे प्रोफेसर आहेत आणि त्यांनी इतकं अप्रतिम संशोधन केलेलं आहे की जे आपण आता सोलर पॅनल वगैरे लावतो ना, तर त्याच्याऐवजी त्यांनी असं संशोधन केलंय की सोलर पॅनल्स कॅन बी प्रिंटेड लाईक पेपर. वर्तमानपत्राचा पेपर असतो ना किंवा हा कापड आहे बघा, असं ते प्रिंटेड करण्याची टेक्नॉलॉजी त्यांनी विकसित केली. म्हणजे ते प्रिंटेड सोलर पॅनल घ्यायचे, घरावर टाका, गाडीवर टाका, स्कूटरवर टाका, जिथे कुठं टाकायचं टाका, ऊर्जा तयार. 2025 पासून त्याचं प्रोडक्शन होत आहे. शास्त्रज्ञ किती महत्वाचे असतात बघा. जगाचा ऊर्जेचा प्रश्न सोडवण्याची सामर्थ्य एका शास्त्रज्ञांनी त्यांच्या 10 जणांच्या टीमनं केलेलं. एवढा मोठा शास्त्रज्ञ आहे. आणि म्हणून आपल्या देशामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये जाणारी नवी पिढी जी आहे ती उभी करणं हे सुद्धा आपलं काम आहे. त्यासाठी सुद्धा काय करता येईल बघा की अत्यंत गरीब समाजातल्या, आदिवासी समाजातली मुलगी आहे किंवा आदिवासी समाजाचा मुलगा आहे, अत्यंत मायक्रो मायनॉरिटी समाज आहे, त्या समाजातला एखादा मुलगा आहे, अनेक पिढ्या कोणीच शिकलेलं नाही आहे ना. एक उदाहरण दिलं मी, वडार समाज बघा, त्याच्या कामाचं बघा किंवा गुन्हेगार कामाची बघा, त्यांना शिक्षणाची संधी मिळत नाही. तर त्या समाजाची मुलगी आपण किंवा एक मुलगा दत्तक घेतला प्रत्येक गावातल्या युनिट, आणि दरवर्षी एक मुलगा असा दत्तक घ्यायचा आणि सगळ्याकडे 100 रुपये गोळा करून वर्षातून एकदा त्याचा खर्च जेवढा तेवढा आपण द्यायचा. असं छोटं काम आहे पण खूप आनंद देणारं काम. तो मुलगा किंवा मुलगी 10 वर्षांनी जेव्हा कॉलेजला जाईल किंवा नोकरीला लागेल किंवा MPSC UPSC होईल तर निश्चितपणानं त्याचं आयुष्य उभं करण्या, माणसं उभं करण्याचं कार्य आपल्याला करता आलं पाहिजे. आपली माणसं उभं करायला लोक जीवापाड करतात म्हणजे घरात, आणि ती माणसं मग काय करतात आपल्याला कळतं नाही. मुलगा मोठा झाला की बापाला घरातून सुद्धा हाकलून द्यायला कमी करतो. म्हणजे उदाहरण आहे, भाई माधवराव बागल जे कोल्हापूरचे मोठे लेखक कलावंत होते, त्यांचा एकूण एक मुलगा त्याच्या नावाने घर बांधलं कोल्हापुरात. ते कलावंत होते, पेंटिंग करायचे, लिहायचे, खूप लोकशाहीवादी होते, त्या चळवळीत त्यांनी काम केलं. म्हातारपणी जेव्हा ते 75 वर्षाचे झाले त्यावेळेला तो जो इंजिनियर झालेला मुलगा होता, सुपरिटेंडिंग इंजिनियर झालेला मुलगा होता, त्याची बायको होती, त्या दोघांनाही वडिलांची पेंटिंग आवडायची नाही. त्यांनी वडिलांना, भाई माधवराव बागलांना आपलं पेंटिंग म्हणजे आपली आपत्ती, एवढं त्यांचं पेंटिंग वर आपल्याकडे. मग त्यांनी त्या हॉलमध्ये चित्र लावली होती सगळी. यांनी एक दिवशी त्यांना न विचारता सगळी चित्र काढली आणि एका खोलीमध्ये फेकून दिली, अडगळीत टाकून. ते 2 तास रडले. त्यांना असं वाटलं की माझा जीवच आहे. आणि मग स्वतः बांधलेलं घर, स्वतःच्या मुलाच्या नावानं केलेलं घर, घराला नाव पण विजय दिलेलं, मुलाचं नाव विजय असलेलं, तर त्यांना शेवटच्या काळामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये राहायची व्यवस्था प्राचार्यांनी पाहिली. असे पण प्रसंग घडतायत. आपल्याला माहित आहे की आपल्या घरातनंच घराबाहेर काढायचं प्रसंग सुद्धा येतात आई वडिलांना, आणि म्हणून तर वृद्धाश्रमाची संख्या वाढत चालली आहे. हे प्रश्न का निर्माण झाले तर आपण आपल्या मुलांना जे संस्कार देतो की तू तुझं बघ, आता परीक्षा आहे, तुझी गुणवत्ता, तुझं आयुष्य, तुझं मेरिट, त्यासाठी कर, दुसऱ्या कोणाकडे बघू नको, मित्राकडे बघू नको, भाऊ बहिणीकडे बघू नको, येणाऱ्या जाण्याकडे बघू नको, तुझं करिअर.
मग तो नंतर तेच विचार करतो, आई वडिलांनी शिकवले आपल्याला, तुझं बघ, मोठा अधिकारी झाला, इंजिनियर झाला, डॉक्टर झाला की तो म्हणतो तुम्ही शिकवले मला, आता मी माझं बघतो, मी माझी बायको माझी मुलं आहे ना. आपणच दिलेले संस्कार आहे आपल्या समाजामध्ये. बघा, मी तर असं म्हणतोय की आपली नाती संपायला लागली आहे. त्यामुळं आपल्या कुटुंबातून समजा मामाच नष्ट होतो. कारण आता मला एकच मुलगी आहे, त्या आधुनिक विचाराने मी आपल्या एका मुलीवर आम्ही दोघांनी विचारपूर्वक निर्णय घेतला की एकच आपलं त्या मुलाचं मुलगी असो. पण आता माझ्या मुलीला भाऊ नाही, तर त्यांच्या मुलांना मामा नाही. आता असे आपण बेसिक जे नाती आहेत, आपली मूलभूत नाती आहेत, ती सुद्धा नष्ट करायला लागली. मुळात नात्यांना किंमत नाही आणि जी आहेत ती पण आपण नष्ट करून चाललेलो आहोत. याच्यावर आपण विचार आणि पुनर्विचार करायची गरज आहे, चिंतन करायची गरज आहे. या प्रकारचं वातावरण आपल्याला तयार करता येईल का, यावर पण तुम्ही विचार करावा. एकता प्रतिष्ठानला मला जसे या गोष्टी मी सांगितल्या तसं काही निश्चित मी तुम्हाला सांगू इच्छितोय की आपण एक काम करा की टार्गेट करा, येत्या 4-5 वर्षामध्ये आपल्याला एकताचं एक ब्रँच असेल, ती लेखकांची ब्रँच असेल, एक शाखा ब्रँच असेल, ते महाराष्ट्र लेखक परिषद किंवा असं काहीतरी त्याला नाव. साहित्य परिषदा या वाचक लेखक शोधे सगळेच असतात त्याच्यामध्ये. आपण लेखक परिषद तयार करा महाराष्ट्राची आणि त्याच्यामध्ये मेंबरशिप आहे, जे लेखक आहेत तेच मेंबर होऊ शकते. आणि त्याच्यामध्ये सुद्धा स्वेच्छेनं त्याचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे किंवा व्हायचं आहे, त्यांनी लेखन केले त्यालाच, आणि त्याची पण एक मेंबरशिप फी आपण ठेवा. म्हणजे आपल्या संमेलनाला हे नवलेखक येतील आणि मोठे लेखक येतील आणि नामांकित लेखकांना मार्गदर्शक म्हणून ठेवा, काही हरकत नाही, त्यांचा सल्ला मस्त घ्या. तसंच तुम्ही महाराष्ट्र शिक्षक परिषद तयार करा, शिक्षकांची परिषद तयार करा, ज्याच्यामध्ये सगळे शिक्षक त्याच्यामध्ये येतील, पण ध्येय एकता फाउंडेशन. म्हणजे ज्या संघटना असतात तो विषय नाही, या प्रकारे तुम्हाला काम करता येईल. समाजकार्य करणारे समाजसेवक परिषद महाराष्ट्राची करता येईल, एनजीओ आहेत वेगवेगळे, ते सगळे एकत्र येऊ शकतात का, आणि एकत्र मिळून आपल्याला मुंग्यांप्रमाणे काहीतरी एखादं छानसा महाराष्ट्राचा प्रश्न सोडवता येऊ शकतो का, असा पण तुम्हाला विचार करता येऊ शकेल. आणि त्या दृष्टीने सुद्धा आपण जरूर आपल्या झाडाला ब्रँचेस शाखा फुटल्या पाहिजेत आणि त्याचा एक वटवृक्ष व्हायला पाहिजे. या दृष्टीने सुद्धा वाटचाल तुम्हाला पुढच्या 20 वर्षात काय करायचं आहे याचं चिंतन मनन आणि विचार तुम्ही करायला हवा, आणि त्या दृष्टीने काही कृती योजना आणता येते का तो प्रयत्न करा. एकता पब्लिकेशन तयार करा, प्रकाशन संस्था, त्याच्याद्वारे तुम्हाला जे आपले लेखक मंडळी आहेत त्यांचे पुस्तक प्रकाशित करायचं, त्यांचं काव्यसंग्रह प्रकाशित करायचा, कादंबरी प्रकाशित करायची, ते तुम्हाला करता येईल. ते विकण्यासाठी आपलेच लेखक मेंबर आहेत, आपले सदस्य आहेत. तुमची 1000ची एडिशन अशीच जाऊ शकते. आपण सगळ्यांनी तसं ठरवलं तर तो पण एक तुम्हाला उपक्रम राबवता येऊ शकतो. आणि बरोबर मी सांगतोय की एका तालुक्यामध्ये आपला एक 10 जणांचा गट, आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं बघायचं की एका विशिष्ट जातीचा प्रभाव त्याच्यात असता कामा नये. सर्व समाज त्यात आले पाहिजेत, सर्व धर्माचे लोक त्यामध्ये आले पाहिजेत, आणि 50% त्यात महिला असल्या पाहिजेत, याची पण आपण काळजी घ्यायला पाहिजे. असं एक सम्यक समाजाचं रूप प्रतिबिंबित त्यामध्ये होईल, त्याची आपण काळजी घ्यायची गरज आहे. त्या दृष्टीनं सुद्धा आपण वाटचाल करावी अशी मला आपल्याकडनं अपेक्षा करायची आहे. आज या एकता फाउंडेशनच्या कार्यकर्त्या शिबिरामध्ये मला काही गोष्टी तुम्हाला सांगता आल्या. अजून 1-2 उदाहरणं सांगून मी थांबणार आहे. कसं काम केलं जातं. एक पुण्याला अनिता देशपांडे म्हणून आहे, आणि त्यांनी MS केल्या आहे. त्या मूळच्या दीव-दमणच्या, गोव्याजवळ दीव-दमण आहे तिथल्या आहे. त्यांनी ठरवलं होतं की मला काहीतरी शाश्वत विकासाचं काम करायचं. मी आयुष्यभर काम करेन तर काहीतरी समाज उपयोगी शाश्वत असं मला काम करायचं. आणि त्यांनी MS झाल्यानंतर अमेरिकेमध्ये ठरवलं की मला महात्मा गांधींच्या तत्वज्ञानावर आधारित काहीतरी करायचं. आपण मगाशी गांधींचा उल्लेख केला. आणि मग त्यांनी एक ई चरखा
आर चरखा नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेत काय केलं त्यांनी? दीव दमनमध्ये आदिवासी महिला आहेत, त्यांच्या मनामध्ये कायम होतं की या आदिवासी महिलांना काहीतरी रोजगार मिळाला आणि त्यानुसार त्यांनी काय केलं की प्लास्टिक जे असतं, प्लास्टिक जे आहे ते प्लास्टिक गोळा करायचं. ते वेस्ट आहे, निसर्गाला हानिकारक आहे, शेतीला हानिकारक आहे, आपल्याला कल्पना आहे, त्याच्यावर जास्त बोलायची गरज नाही. तर ते प्लास्टिक संकलित करायचं महिलांनी आणि त्या प्लास्टिकचा धागा तयार करतात, थ्रेड तयार करतात. ते कुणी करायचा? आदिवासी महिलांनी. त्यांना चरखा दिला आणि त्या चरख्यात त्या महिला धागा तयार करतात. तो धागा पुण्याला आणला जातो आणि तिथं महिलाच बसून त्याच्या पर्स तयार करतील, बॅग तयार करतील. 150-200 प्रोडक्ट त्याच्यातनं तयार केलेले आहेत आणि ते परदेशामध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणात विकलं जातं. काय केले बघा, आज चरखामध्ये रिसायकल, आर स्टँड फॉर रिसायकल आहे. ती साधन सामुग्री पुन्हा पुन्हा वापरायची, रिसायकलिंग त्याला म्हणतात. ते सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये किंवा ग्रीन इकॉनॉमीमध्ये त्याला महत्व आहे. तर त्यामध्ये त्यांनी काय केलं, एका बाजूला महिलांना रोजगार दिलेले आहेत, आदिवासी महिलांना दिले ज्यांना काम नसतं गावामध्ये त्यांच्या पाड्यामध्ये. दुसरी गोष्ट अशी केली की प्लास्टिक जे आहे ते वेस्ट आहे, प्लास्टिक वेस्ट त्याला रिसायकल करण्याची तंत्रज्ञान वापरून त्याचा धागा तयार करून त्याच्यातनं अतिशय उपयुक्त प्रोडक्ट तयार करायचे. ते पर्स असतील, बॅग्स असतील, सर्व प्रकारचे आहेत. आम्ही कुंड्या सुद्धा तयार केलेल्या आहेत, ज्या खराबच होत नाहीत, त्या पर्स खराब होत नाहीत, अतिशय सुंदर डिझाईन तयार केले. ते जगभरामध्ये ते मार्केट करतात. असा उपक्रम आपल्याला करता येईल का? असं काहीतरी, हेच करा असं नाही, असं काहीतरी करता येईल का की जे जगातल्या मानवतेच्या हिताचं आहे, हरित तंत्रज्ञानाचं आहे आणि रोजगार निर्माण. मी हनुमंत गायकवाड यांचा उल्लेख करू इच्छितो, त्यांचं पण उदाहरण सांगू इच्छितो. हनुमंत गायकवाड हे खेड्यातनं आलेले आणि आठवड्याच्या बाजारामध्ये फळं विकायचे, छोटे अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा. आणि मग पुण्यात शिकायला आले, डिप्लोमा केला इंजिनिअरिंगचा, मग पुन्हा इंजिनिअरिंग केलं. 11 किलोमीटर सायकल चालवायला लागायची. अशा मुलांनी इंजिनिअरिंगलाच असतानाच ठरवलं होतं की मला काहीतरी देशाच्या विकासासाठी करायचं. आणि मग त्यावेळेला त्यांच्या डोक्यात कल्पना आली होती की भारत विकास ग्रुप BVG हे त्यांच्या डोक्यामध्ये तेव्हाच ती कल्पना आली आणि ती कल्पना पुढे घेऊन त्यांनी ठरवलं इंजिनियर झाल्यानंतर मी नोकरी काही वर्ष करेन, पण माझं मूळ यातच काहीतरी वेगळं करायचं आहे, वेगळ्या वाटेनं जायचं आहे. आणि त्यांनी BVG ग्रुप हा एक मिशन घेतलं, ते म्हणजे स्वच्छतेचं मिशन. व्यवसाय कशाचा? स्वच्छतेचा. आणि आपल्याला कल्पना आहे की एअरपोर्ट असू द्या, रेल्वे स्टेशन असू द्या, मॉल्स असू द्या, तिकडे BVG ग्रुपचे लोक तुम्हाला दिसतील साफसफाई करतात. ती यंत्रणा आणली, साधनं आणली, त्यांना प्रशिक्षण दिलं आणि आज 1 लाख पुरुष आणि महिलांना त्यांनी जॉब दिले. 1 लाख फक्त सफाईच्या कामात. हे एकच काम आहे. असं असे आपल्या भारतामध्ये आजूबाजूला पाहिलं तर अशी शेकडो कामं दिसतील की जे काम होत नाही, लोकांना करून घ्यायचं आहे, पण ते काम करणारी माणसं चांगली मिळत. तर त्यांनी 1 लाख रोजगार त्यांनी निर्माण केला. अशा प्रकारे आपल्याला एखाद्या आपल्या कल्पक उद्योजक जो खेड्यातला आहे त्याची मदत घेऊन आपल्याला काय करायचं याचा विचार करायची आपल्याला गरज आहे. त्या दृष्टीनं काही कृती करायची गरज आहे. काही प्रेरक गोष्टी असतात ज्या माणसांपासून आपण शिकायला मिळतो. माझे 2 ओळखीचे मित्रमंडळी आहेत, मी उदाहरण सांगतो. एकाचं नाव आहे जगताप म्हणून, जे कन्नड तालुक्यातले आहेत आणि ते त्यांना बालपणीच मल्टिपल डिसॅबिलिटी म्हणतो आपण, त्यांना यंग आलेलं आहे मल्टिपल, की त्यांना चालता येत नाही, व्हीलचेअरवरून जावं असा माणूस. बालपणी सगळे त्याला म्हणायचे की आईवडिलांना म्हणायचे, नातेवाईक म्हणायचे, मित्र म्हणायचे, सद्भावनेनं म्हणायचे तुमच्या पाठीमागे ह्याचं कसं, त्याला भीक मागायचं. हे सारखी वाक्य ऐकून ऐकून त्यांना खूप इंग्रज असायचं की माझं आयुष्य थोडंच भीक मागण्यासाठी, मी नाही भीक मागणार. पहिल्यांदा निर्णय घेतला की भीक मागायची
काम करणार नाही. मी असं काहीतरी करून दाखवेन की ज्यातनं लोकांना कळेल की दिशा मिळेल आणि मार्ग मिळेल. आणि मग या माणसांनी अतिशय कष्टपूर्वक आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की त्यांनी ठरवलं की मी उद्योग टाकतो. त्यांनी ज्या बाबादावींचा उल्लेख आपण केला राजभाऊ, त्यांना बाबादावींना भेटले, त्यांचा लेख वाचला होता, म्हणाले मी तो लेख वाचलाय आणि मला प्रिंटिंगचं ITI मध्ये कोर्स करायचा आहे. ऍडमिशन त्याला मिळाली, ते केलं त्यांनी, अपंगांना त्यात मिळालं त्याला ऍडमिशन आणि त्यांनी प्रिंटिंग शिकलं. प्रिंटिंग शिकल्यानंतर त्यांना वाटलं ते पुन्हा बाबादावींना म्हणाले की बाबा म्हणाले तुला आता काही नोकरी पाहिजे ना, तो आता शिकला, आता माझ्याकडे नोकरी मागायला म्हणजे नाही मला नोकरी नाही करायची, मला प्रेस करायचं. आणि ते म्हणजे तुझी अशी अवस्था आहे तसं काय तू प्रेस कर, नाही मला प्रेस करायचं. आणि मग त्यांना सांगितलं की मला तुम्ही 500 रुपयाचं भांडवल द्या फक्त, जे मी तुम्हाला परत करणार आहे, मला तुमच्याकडनं पैसे नको आहे, मी ते परत करणार. आणि त्यांनी 500 रुपयाचं ते भांडवल दिलं, भाजीचा व्यवसाय केला. भाजीतनं जे 5,000चं भांडवल ते वर्ष दीड वर्ष मिळवलं आणि स्वतःचा प्रिंटिंग प्रेस टाकला. त्यांनी 2 प्रेस टाकले, एक औरंगाबादला आणि एक कन्नडमध्ये. आणि तिथं 15 जणांना तुमच्या माझ्यासारख्या काय म्हणतात त्याला नॉर्मल असणाऱ्या धडधाकट माणसांना, त्या मुलांना जॉब दिला त्यांनी. घरची सगळ्या बहिणींची लग्न केली त्यांनी उद्योजक म्हणून. आणि त्यांनी मला सांगितलं की मला स्वप्न पडायचे की मी भीक मागतोय, सगळेच म्हणायचे मी भीक मागायची वेळ माझ्यावर येणार आहे, तर मी मोठमोठ्या गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना माझ्याकडे भीक मागायला लावतोय आता. कारण प्रिंटिंगचं काम त्या ऑफिसचं करायचं असेल तर ते मला 10% 20% मागतात आणि ते मागतात म्हणून मी त्यांना फीस देतो, जे काही कमिशन लागतं त्यांना मी कमिशन देतो. मी भीक कधीच आयुष्यात मागितली नाही, पडली तर मी भीक दिलेली आहे. माझ्या कुटुंबाचं पालन पोषण मी केलं आणि त्याचबरोबर मी काय केलं की 10 जणांचे घरं जे आहे त्यांच्या पोटाची व्यवस्था केली आणि मी माझ्या स्वाभिमानानं जगतो आहे. मला सांगा, आपल्याकडे एवढं सगळं असताना, निसर्गानं सगळं बहाल केलं असताना आपण एवढं मनाचं अपंगत्व काय करायचं? सगळ्यात धोकेदायक आहे मनाचं अपंगत्व. आणि हे मनाचं अपंगत्व आपण तोडून फेकून दिलं पाहिजे. ती गोष्ट आपल्याला या व्यक्तीकडनं आपल्याला शिकायला मिळते. आणि म्हणून मला असं वाटतं की समाजामध्ये प्रचंड शक्ती आहे. आणि माझं नेहमीच असं एक मत आहे की समाज हा सरकारपेक्षाही मोठा आहे. कारण सरकार सुद्धा जे कोणी निवडून येत असतं ते समाजाचं अपत्य आहे. समाजाचे अनेक अपत्य आहेत, संस्था आहेत, शिक्षण संस्था असतील, कारखाने असतील, समाजाचे अपत्य आहेत. ते समाजातनं उगवतात, आपापले समाजातनं उगवतात. तसं सरकार सुद्धा आपलंच एक अपत्य आहे समाजातनं. म्हणून समाज सर्वात श्रेष्ठ आहे. समाजाने ठरवलं तर काही नेत्रदीपक काम करू शकतो, अशक्यप्राय शक्य करू शकतो, है ना. तुकाराम महाराजांनी म्हणलेलंच आहे, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तू काम आहे. असाध्य गोष्टी साध्य होऊ शकतात, त्यासाठी सातत्य पाहिजे आणि अभ्यास पाहिजे, शिकायची पाहिजे, तर आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. हे आपण लक्षात ठेवून आपण आपल्या जीवनाची वाटचाल आपण सर्वांनी करावी, एकता वृत्त करावी. आज मला आपल्याकडे याची संधी मिळाली, त्याबद्दल मी माझे मित्र पत्रकार भास्कर बडे साहेब यांचे आभार मानतो. राजाभाऊंची सुद्धा एक भेट एकावर एक फ्री मिळाल्यामुळं आणि माझे मित्र प्राचार्य रेपळे सर त्यांच्यासोबत आम्ही खूप चांगल्या गप्पा मारल्या. काही चांगलं करता येईल तर मला माहिती माझं आयुष्य किती आहे, जेवढ्या आयुष्यामध्ये त्यातनं काही एखादं सत्कर्माचं मी भेटता आलं. शेतकऱ्यांकडनं आपण शिकलं पाहिजे. उगू न उगू, दुष्काळ हो काय हो, पेरायचं कधी थांबवलं, तसंच आपण पेरते व्हायला पाहिजे. ते पेरते व्हायचं काम मला सुद्धा असं वाटतं की किती दिवस आहेत माहीत नाही, किंवा काही जिथं कुठं जिथं पेरता येईल तसं पेरायचा आपण प्रयत्न करावा. आपण मला बोलवलंय आज, यांनी सांगितलं की मानधन वगैरे काही मिळणार नाही. त्यांनी डायरेक्ट शब्द नाही वापरला, पण ते त्यांच्या सांगण्याच्या पद्धतीनं यांना पण म्हणाले की तुम्ही पाहुणे हात यायचंय. मग त्यांनी मूल मुद्दा होता गाडी घेऊन त्यांनी यावं.
ते असं त्यांना पण घेरमध्ये घेऊन आम्हाला त्यांनी आणलं. पण चांगल्या लोकांची भेट होणं, चांगल्या लोकांच्या सोबत बोलता येणं, बसायला मिळणं, हे सुद्धा आजच्या काळात फार दुर्मिळ झालं. घरातले लोक ऐकत नाही, बाहेरचा ऐकायचा प्रश्नच होतो. कोण ऐकतात नाही. अशा काळामध्ये आपण मला ती संधी दिली, सरांच्या वाहनाचाही अनुभव घेता आला आणि एकता ग्रुपला मी भाषण दिलेलंच आहे, काही मुद्दे पण दिलेले आहेत. मी 5,000 रुपयाची देणगी देतो आहे. मुलांना त्यांचं कोणी नाही तशा मुलांना आपण कुठल्या ना कुठल्या शैक्षणिक साहित्याच्या रूपामध्ये मदत करावी अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहित्यिक अनंत कराड यांनी कोणती भूमिका मांडली? आणि इथं स्टेजवर जी दोन व्यक्तिमत्व बसलेली आहेत, डॉक्टर भास्कर बडे सर आणि पुजारी सर, या दोघांचेही गुरु त्यांच्या शेजारी बसलेले आहेत. डॉक्टर हे त्यांना बरोबर शिकवायला होते. असा हा सगळा विषय आहे. एकता फाउंडेशनचे आमचे बंधू संस्थापक सचिव गोकुळजी पवार आणि इथं आलेले सगळे माझे परिवारातील मित्र बंधू भगिनी. मी जास्त वेळ घेणार नाही, कारण आपल्याला सरांना ऐकायचं आहे, गव्हाणे सरांना ऐकायचं आहे, ते फार महत्वाचं आहे. मी तुम्हाला एवढं सांगेन की आपण 2016 पासून काम करतोय, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतोय. आपल्याला अनेक ठिकाणी अजून पोहोचायचं आहे. आताशी ही सुरुवात आहे. आणि कार्यकर्ता शिबिर का असावं हा एक प्रश्न ज्यावेळेस पडला तर आमचे राज्य संघटक निगिताजींनी मला थोडा आग्रह केला की सर आपल्याला त्या शिबिराची जरूरत आहे. आणि त्यानुसार आम्ही सर्वांनी केंद्रीय कार्यकारिणीमध्ये विचार विनिमय केला आणि तो ठराव संमत झाला. कार्यकर्ता शिबिर घेण्यात आले. हे शिबिर आपल्याला 29 तारखेला या ठिकाणी घ्यायचं होतं, परंतु 31 तारखेला नाथषष्ठी आहे आणि त्यावेळेस आपल्याला इथं काहीच उपलब्ध होत नव्हतं. म्हणून आपल्याला ती तारीख थोडी अलीकडे घ्यावी लागली. आणि ह्या तारखेच्या गोंधळामुळं आपल्याला 2-3 जिल्ह्यातील ज्या लोक येणार होते एकताचे कार्यकर्ते, तर त्यांना थोडंसं हे झालं, प्रॉब्लेम आला आजच्या दिवशी. तरी जे कार्यकर्ते आलेले आहेत ते भरपूर आहेत, कारण इतक्या लांबून आपण प्रवास करून आलेला आहात. हा एकतासाठीचा प्रवास आपल्याला आणखी पुढे न्यायचा आहे. त्यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देईन. आणि दुपारच्या सत्रामध्ये एकताच्या विषयावर बोलण्यासाठी 4 वक्ते इथं आहेत. म्हणून मी जास्तीचा वेळ न घेता कैलास तुपे सरांकडे गोष्टीसूत्र देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. प्राध्यापक डॉक्टर बडे यांनी कोणते विचार मांडले? बोलतात आणि मग हे असं कसं उलट झालं की प्रमुख पाहुण्याच्या अगोदरच अध्यक्ष बोलून घेत आहे. खरंच सांगतो, माझी अजिबात इच्छा नव्हती अध्यक्ष होण्याची. जेव्हा गव्हाणे सरांचं नाव समोर आलं, माझे गुरुजी ज्यांनी मला शिकवलं, ज्यांनी मला साहित्याचा रस्ताही दाखवला, ज्यांनी मला चळवळ शिकवली, त्यांच्याकडे बघत आम्ही चळवळी शिकलो. त्या हस्तेच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान माझ्यासारख्या बच्च्यामुळे नाही. परंतु झाली गोष्ट अशी की गोकुळ पवार आणि कराड सर या दोघांनी एकदा ठरवलं का की बडे सरला इथं बसवायचं, तर मी नाही लाजाला असो, आनंदाला असो, कशातही असो सर बसवा. का त्यांची इच्छा असेल की आमच्याकडे हक्काचा माणूस कुठेही बसवलं तरी जमतंय. मग नाही ना म्हणून मी स्वीकारलं. किती पेरतोय काय तो भाग नंतरचा. मग मी थोडीशी पळवाट काढली की आदरणीय सर आहेत आणि सरांचं मलाही ऐकायचं. तब्बल जवळपास 25-30 वर्षानंतर सरांना मी ऐकणार आहे. पूर्वी ऐकलं तर आपण आयडिया अशी करूया की आपण सुरुवातीला बोलून घेऊया आणि सर मग एकंदरीत जी काय आमच्या रस्त्याने चर्चा झाली ती त्यांची मांडणी त्या पद्धतीनं एकता कशी घोडदौड करेल त्याविषयी ते मांडणार. मी त्या विषयाचा अर्थ आहे. परंतु मित्र हो, हे जे बोलायचं शिकलो ना डॉक्टर, हे बोलायचं जे शिकलो ते विद्यापीठात गेल्यावर शिकलो. विद्यापीठात गेलो, MSc ला ऍडमिशन घेतलं, फारशा ओळखी नाही आणि मग पोरांमध्ये माहीत झालं की
की चला जर्नलिझम डिपार्टमेंटला गेलो. मग तिथे ओळखी झाल्या. सरांना एक स्वभाव होता सरांचा, आलेल्याचा प्रत्येकाचा परिचय करून घ्यायचा. तू कुठून. मग बडे म्हटल्यानंतर त्यांचे पूर्वीचे दोस्त म्हणतात, श्रीरामाचे दोस्त की माजलगाव तालुक्यातले देवदहीगडचे श्रीराम बडे नावाची फार मोठी हस्ती होऊन गेली आहे. त्यानं 2-4 सिनेमे काढले पठ्ठ्यानं मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन. बालनाट्याची चळवळ लातूर पासून बीड पासून सुरू केली ते पूर्ण मराठवाड्यामध्ये मिशी हरवली नावाचं बालनाट्य ते आपल्या मराठवाडा भर करायचे. कायद्या पडतंय नावाचं सराफ जे पाहुणे येणार होते आपल्याकडे, सराफांनी लिहिलेले ही 2 नाटकं बालनाट्य. ती बालनाट्य चळवळ या श्रीराम बडेंनी सरांच्या सांगण्यानुसार मुंबईपर्यंत पोहोच केली. आणि त्या कायद्या पडतंय मध्ये मिशी हरवली मध्ये बीडला मी असताना त्यामध्ये मी नाटकात छोटासा रोल त्या काळात नाही, परंतु नाट्य चळवळ त्या माणसाला त्या काळात काहीही जवळ नसताना घरातून बाहेर निघालेला पोरगा फक्त वक्तव्य स्पर्धेवर मिळणाऱ्या स्पर्धेच्या पैशावर त्या माणसाला शिक्षण घेतले. असे ते बडेच श्रीराम. सरांच्या बडे हे नाव त्यांच्या बाहेर. आणखी एक बडे औरंगाबाद दिग्रे, फार मोठा माणूस म्हणून गेला दिलीप बडे, चित्रकार म्हणून महाराष्ट्रात कापवनचा माणूस, तेही अंबेजोगाईचे मूळचे. मग यांच्या समोर असलेलं ते एक नाव, आणि यांनी आणि त्यांनी सोबतच विद्यापीठात काम केलेलं. मग यांना असं वाटलं की बडे कोण काय, मग थोडं कुतूहल आलं. आई वडील काय करतात काय मोबाईल. त्यावेळेस माझे आई वडील निफाड सहकारी साखर कारखान्याला ऊस तोडायला उचल घेऊन जायचे, आणि मी घरातला एकमेव असा इकडे विद्यापीठाच्या दिशेने शिक्षणासाठी आलेलो. आणि गरिबी होतीच. मीही मग वक्तृत्व स्पर्धा काय त्याच्यातून 2 पैसे मिळवायचो आणि शिक्षणासाठी त्याचा उपयोग करायचो. मग सरांकडे जाणं येणं वाढत गेलं. आणि त्यावेळेस एक सिनेमा फार गाजत होता. तो सिनेमा होता तेरे मेरे बीच में. काय संदर्भात ठेवाच लागतात. तेरे मेरे बीच में एक दूजे के लिए. आणि हा इतका टॉपला गेला सिनेमा त्या कालावधीत की प्रचंड. आणि तेव्हा सर थोरात निवासला नागेश्वरवाडीला, आणि माझी नुकतीच ओळख झालेली. आणि तर ओळख झालेली, जाणं येणं थोडंसं वाढलेलं. मला प्रॅक्टिकल वगैरे नसतं की मी डिपार्टमेंटला जायचो सरांना भेटायचं, बरं का. आणि मग मला ते म्हणले, अरे काही लिहितोस का? हो म्हणलं सर. आणि त्यावेळेस मी त्या हा एक मिनिट आपलं काही बोलणं असेल बाहेर बोल. त्या दरम्यान तुम्हाला सांगतो की सरांकडे येऊन बसायचो. शिकायला मिळायचं. पुस्तकातून जे शिकायला मिळत नाही, जी माणसं मोठी झालेली असतात त्याच्या वरचा लिलाव ती होती तरी आपण थांबलो तर आपण खूप काही शिकतो. मला शिकायला मिळायचं. आणि मला म्हणले काही लिहिलंयस का? म्हटलं हो. काय लिहिलंय? कादंबरी लिहिली. आणि त्यावेळेस माझी पालकंस लिहून तयार होती. मी तेव्हा BSc सेकंड इयर थर्ड इयर नव्हतो मित्र. तेव्हाची ती कादंबरी, त्या कादंबरीबद्दल नंतर बोलू, सगळ्यांना माहिती. त्या कादंबरीनं मला गावाच्या बाहेर 1 वर्षभर ठेवलेलं आहे. लेखकाला गावबंदी नावाचं टायटल हेडिंग 8 कॉलमचं. सर त्या काळात लोकसत्तेला फक्त शरद पवारांचा एक फोटो पासपोर्ट लोकसत्तेच्या पहिल्या पानावर, आणि भास्कर बडेचा फोटो, आणि एवढी मोठी लाईन होती. तर ते दुःख नाही काय असो. तर म्हणजे कादंबरी लिहित होतो, कथा लिहित होतो, कविताही लिहित होतो. सरांना म्हणलं मी लिहितोय. अरे म्हणलं एक प्रासंगिक तुल्य आहे. म्हणलं मी लिहितो सर, फक्त आयडिया द्या. थोरात निवासला त्यांच्या घरी गेलो. संध्याकाळचा विद्यापीठातून पायी जायचं. तेव्हा कशाचे पैसे 2 रुपये सुद्धा नसायचे खिशात. मग पायी जायचं. आणि गेलो. मग त्यांनी मला सांगितलं की हा असा एक सिनेमा आहे, खूप गाजतोय, खूप त्यानं धंदा केलाय आणि सर्व दूरपर्यंत पोहोचला. आपल्याला लोकमतची पुरवणी सर त्यावेळेस करायचे. आणि लोकमतच्या पुरवणीला मी तुझा लेख छापणार आहे. तू मला 2दा-3दा लिहून दाखव. पहिल्यांदा लिहिलं, सरांना दाखवलं, मग दुरुस्त्या सांगितल्या. पुन्हा लिहिलं, मला म्हणजे पुढच्या रविवारी अंकात सगळ्या महाराष्ट्रात नाव जाईल. अरे काय सांगावं, त्या पुरवणीला त्यावेळेस स्वराज्य
ताईची कुबोरी निघायची अशी, आणि त्याच्यात लेख आला साहेब, आणि तो लेख आल्यानंतर असं वाटलं की चला आभाळ काय फार उंच नाहीये, फार जवळ आहे. आणि का सगळे भास्कर गोडे भास्कर गोडे भास्कर, त्यावेळेस लोकमत आणि मराठवाडा दोनच पेपर होते. अजित ताईचा एकूण हा एक मासला तुम्हाला त्यातला सांगितला. MSc झालो आणि मग त्यावेळेस नोकऱ्याचं कसं झालं की मला PhD ला कोणी घ्यायला. मी विद्यापीठात तसा बंडखोर माणूस होतो. माझा हेडच म्हणला तुला घेत नाही बाबा, कुणाला घेतो तुला घेत नाही PhD. झालं वर्ष गेलं. मला वाटलं काय करतो तू आता? बाई सर जॉबचं अवघड झालंय, PhD नसल्यामुळं मोठ्या सिनियर कॉलेजला जाता येईल, BEd केलेलं नाही. एक काम कर काय, तू BJ ला ऍडमिशन घे आणि दरम्यान परीक्षा काहीतरी आपलं कुठं जर लागला तर जा. सरांचं ऐकलं, म्हटलं लागल का माझा नंबर? तुला तोच प्रश्न लागेल, 2-3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुला देतो, वाच, थोडस अभ्यास करून ये. आणि मित्र त्यांनी प्रश्नपत्रिका दिल्या, त्यानुसार वाचलं, थोडंफार अभ्यास केला. ठराविक प्रश्न असायचे, आमचा संपादक कोण, नेमकं कोण, आणि यादीमध्ये माझं नाव लागलं. BJ ला माझं यादीमध्ये नाव आलं आणि मग मी BJ केलं. मित्र BJ ला जेव्हा ऍडमिशन घेतलं त्या वर्षी बसा BJ ला ऍडमिशन घेतलं आणि स्टुडंट कौन्सिलची निवडणूक लागली. यापूर्वी बहुतेक कोणी होतं की नाही मला माहित नाही, परंतु मी उभा नाही. राजेव पुजारी माझे अनुमोदक आणि ठरवून टाकलं सगळे. आम्ही 30 पोरं होतो विद्यार्थी सगळे. 30 पैकी रेग्युलर असे 10-15 जण आपण आता येतो. कांचन संगीत एक रेग्युलर होते, आकाशवाणी त्या नोकरीला जायचं. आणि मग राजा म्हणून यांनी ठरवलं की काही असं म्हणजे आपल्या जोडीला बिनविरोध करायचा, कोणी फॉर्म भरायचा यांनी धमक्या सुरू केल्या आणि CR झालो. आणि मीही काही लोकांना उभं केलं होतं मित्रमंडळीला, ह्युमॅनिटीज मध्ये वगैरे वगैरे. आणि तब्बल माझ्याकडं 8 CR एकत्र माझ्या पाठीमागे असलेले निवडून आले. वसंतरावजीचा तेव्हा पॅनल असायचा, वसंतराव काळे. मला बोलून घेतलं, तुझ्याकडे 8 CR आहे का? हो. अहो त्यांनी काय केलं, खेडकर सर बरं का, त्यांनी काय केलं की एकेकाला विचारून घेतलं, वडील तुला करतो ना GS, तुला करतो ना GS, तुला करतो ना, तुला प्रत्येकाला सांगितलं. वाटलं तर पडेल नाही कधी घालवा, आम्हाला गरज नाही काही. आणि मित्र GS झाला. आणि मग हे कसं तुम्ही आता शिबिर घेताय, त्या काळात मी तिथे विद्यापीठात CD चौधरी यांना प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं. बऱ्याच जणांना माहित नसेल, व्यासपीठाला माहिती आहे CD चौधरी कम्युनिस्ट पार्टीचे अतिशय विद्वान असलेला माणूस, ज्याला स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेला माणूस. अशा माणसाच्या हस्ते विद्यापीठातल्या युवकांचं एक शिबिर घेतलं. आणि त्यानंतर भगवान सवाई आणि बापूराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन, कविताच्या स्पर्धा घेतल्या. आणि मित्र इथे मी तुम्हाला दिसतोय, एकेकाळी त्या काळात जेव्हा GS झालं त्या कालावधीमध्ये वसंतराव काळे मला म्हणाले की उद्घाटनाचा पाहुणा माझा असेल राष्ट्रवादी काउन्सिलचा आणि गॅदरिंगचा पाहुणा तुझा असेल. वाटाघाटी झाली आपल्या दोघांची. मी जरा रोख बोलत होतो, मी काय कोणाच्या बापाला घेत नव्हतो, काही नाही सरांना पाहिजे. आणि मग काय झालं, मग कोण बोलवायचं, तुम्ही म्हणाल तो आम्हाला काही घेणं देणं नाही, तुम्हाला दिली वाटणारा. मग पण त्यामुळे शरद पवार मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे. आदरणीय शरद पवारांकडे आम्ही भेटायला गेलो. वसंतरावने फोन करून सांगितलं आणि आम्हाला तारीख दिली आणि त्यांच्या हस्ते गॅदरिंगचं उद्घाटन, स्टुडंट कौन्सिलचं उद्घाटन औरंगाबाद शहरामध्ये विद्यापीठाचं झालं. शरद पवारांच्या शेजारी शेजारी बसायला त्या काळात मला संधी मिळाली. त्याचा फायदा मी घेता भरपूर जवळ असतो तर असं नशिबातही लागतो. आणि गॅदरिंगला मात्र आदरणीय नारायण सुर्वे यांना मी आणलं आणि विद्यापीठात जंगी कार्यक्रम केले. हे कोण काय, बऱ्याचदा संघटना या नुसत्या नावानं मोठ्या होत्या, माणसामुळे संघटना होती. आणि जेव्हा माणसामुळे संघटना मोठी होते, संघटना ही मोठी होते आणि माणसंही मोठी होते. पण त्याच्यासाठी काम करावं, काम केल्याशिवाय ते शक्य आहे. त्या कालावधीमध्ये इंटरव्हल मध्ये विद्यार्थ्यांनी हॉलमध्ये बसायचे
त्यावेळेस बसायचं आणि बसताना एकदा काय झालं, जॉर्डनच्या पोरांना आपल्या विद्यापीठामध्ये ऍडमिशन दिलं होतं. त्यावेळेस खूपच पोरं यायची जॉर्डन देशातले. आणि एक दिवस त्या 4-5 मुली बसलेल्या होत्या इव्हेंट मध्ये आणि त्या आरडतच बाहेर आल्या. तुम्हाला आठवत असेल ते. हा, आणि बाहेर आल्या. काय झालं त्या पोरांनी त्यांची छेडछाड काढली आणि जस्ट त्या पोरी निघाले की थेट बाबा पाटोलेकर होते तेव्हा कुलसचिव आणि त्यांनी लगेच बोलावलं की तुमची स्टुडंट कौन्सिल काय बांगड्या भरलेली काय करते, हा पोरींचं संरक्षण करू शकत नाही विद्यापीठातून, तुम्ही हे सगळं डिस्टर्ब करताय पोरं. आम्हाला ते माहित झालं. दुसऱ्या दिवशी 10-12 पोरं निवडली, जे टक्के पोरं जे छान पैकी आहेत जास्त गोष्ट, प्रत्येकाजणाजवळ तिखट मिरची खिशात आणि लांब लचक रॉड बेल्ट काही चेन. सकाळी बरोबर ह्युमॅनिटीजला ते पोट्टे भारी गाड्या न्यायची, भारी गाड्या असायच्या आवाज आहे पायी चालले विद्यापीठात आणि आले तसं त्यानं ह्युमॅनिटीच्या समोर गाड्या लावल्या तसा त्याच्यावर हल्ला केला आम्ही सगळे. आणि जे बोंबलत पळाले म्हणतात काय सर्व थेट पाटोलेकरांच्या कॅबिन आणि पाटोलेकरांच्या कॅबिन मध्ये घुसतो आम्ही मरणाच्या हवेत. आणि त्याच वेळेस बैठकीमध्ये एसीच्या निर्णय घेण्यात आला की या पोरांना यापुढे विद्यापीठात ऍडमिशन दिल्या जाणार नाही. अशा काही चळवळी त्या काळात केल्या. सर पाठीशी होते म्हणून हे शक्य झालं. सरांच्या नावात अनेक ग्रंथ, विशेषतः त्याच्या आवडीचं बाबासाहेब आंबेडकरांवरची आणि पुस्तकं त्यांनी लिहिली, संपादित केली, इतर लेखकातून घेतली, लिहून दिली. धर्मांतर नावाचं त्या काळात खूप गाजलेलं नाटक सरांचं होतं. अगदी बीडच्या बलवी महाविद्यालयात हे नाटक श्रीराम बडे आणि त्यांच्या मिसेस या आणि डॉक्टर शिरोळे या सगळ्या मंडळीने तिथे केलं होतं. त्यानंतर नामांतराचं जे काही चळवळ झाली शेवटपर्यंत दस्तावेज नामांतर नावाचं त्यांचं एक पुस्तक त्यावेळेस छापलं गेलं आलं. आताही त्याची नवी आवृत्ती त्याच्यात दुरुस्त्या सर येऊ लागले. मित्र, सगळ्या विद्यापीठातल्या ह्या चळवळी सांगत असताना हे का सांगतोय की हे जर आम्ही केलं त्या काळात, आमच्या जो संघटना होती, तुमच्या लेवल तुम्ही काय करणार आहे याचाही विचार करा. या कार्यक्रमाला माझे गुरुजी प्रत्यक्ष शिकवलेले गुरु हे द्या. नुसते गुरुजी म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्ष शिकवलेले गुरु आदरणीय डॉक्टर सुधीर गव्हाणे सरांना आमच्या बैठकीमध्ये सहज चर्चा झाली. कुणाला बोलवायचं, कसं बोलवायचं, काय. आणि आमचा अर्थकारण बरं का वेगळे सर आणि गोरे सर, आमचा अर्थकारण जरा अजून नवीनच आहे, तसे काय फार नाही. 5-6 वर्षापासून आम्ही संमेलन वगैरे घेतो. आणि विशेष म्हणजे यातल्या शिक्षकांना, प्राथमिक शाळेचे शिक्षक आहेत बहुतेक याच्यात, आणि हे सगळे खिशातून हे खर्च सगळे करतायत. मग मी असं विचार केला की बाबा आपल्याला पाहुणा तर पाहिजे, चांगलाही पाहिजे आणि बिनखर्ची पण पाहिजे. चांगला तर पाहिजे पण खिशाला साठ नको. आपला आत्ताशी गणितीतला संसार उभा राहायला लागला. नवीन लग्न झालं तर प्रत्येकाने मदत करायची असते, बरोबर का. म्हणजे आमचं लग्न झालं तेव्हा नागपूरला आम्ही गेलो. आमच्या मामे सासऱ्याने आम्हाला 10 खुर्च्या, आजही त्या खुर्च्या आहेत. त्या काळात 800 रुपयाची एक खुर्ची निघत त्या काळात. आजही ती खुर्ची, त्या कुठल्याही खुर्चीचं दाटकं फिटकं मोडलेलं नाही आमच्या मामे सासऱ्या त्या काळात. आमचा नवीन संसार आहे. मग म्हटलं माझ्याकडे एक गाव आहे, तुम्हाला पटतंय का. मग हे दोघांना बैठकीमध्ये सांगितलं की गव्हाणे सर आहेत, मी त्यांना विनंती करेन की सर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मानधन दिल्या जाणार नाही, देऊच शकत नाही, आम्ही देऊच शकत नाही. परंतु एकताची दिशा आणि दशा आणि सगळं पुन्हा भविष्य हे जर योग्य पद्धतीने मांडणारा तुम्हाला माणूस पाहिजे असेल तर गव्हाणे सर आहे. आणि मी विनंती करेन की सर तुम्ही मानधनाशिवाय तुम्हाला यायचं. आणि मग आता माझं दुसरं प्लॅनिंग होतच की पाहुणा तर आणायचं, कसं आणायचं, गाडीचाही खर्च करू शकत नाही आपण आता. माणसं मिळवली, मग हे धावून आले. येतो की
काय छान प्रवास झाला, रस्ता सोडून द्या, रस्त्याचा होत आहे. काय गाडी आहे, जरूर कधी संधी मिळेल. मस्त गाडी तर आपल्याला काही का म्हणजे दैवळच्या शरीरासारखीच ती मजबूत गाडी. म्हणजे पोटातलं सकाळी सासूबाईने चहा पान जे दिलं मला, पोटातलं पाणी सुद्धा हल्लं, इतकी चांगली गाडी मला मिळाली. तुमचं पण आभार. का एकदा तुम्ही या निमित्तानं मदत केलेली आहे. गोरे साहेब आपण आला, आम्हाला आनंद. मला फौजदार खरं सांगतो, लहानपणी गावाच्या समोर आमची गल्ली पलीकडं, अलीकडं ग्रामपंचायत आणि तिथे पोलीस जर आले त्या काळात आता दंडुके असेल, ते पोलिस बघितले की पळून जायचं, नंतर फौजदार बघितले पळून जायचं आणि वाटायचं पाहिला सगळ्यात घेते कोणाला लोक फौजदार, आणि मग वाटायचं फौजदार परीक्षेला बसायचं खेडे गावात. उद्याच्याला परीक्षा ना, आज कॉल यायचा रिटर्नचा, कशाचं जनरल नॉलेजचे पुस्तक काय मॅडम काय अवघड असतं, ऊस तोडायला तिकडे विकत घेणं शक्यच नाही. जायचं 10-20 मतानं नापास, 10-20 मतानं नापास, 10-20 मतानं नापास. आपलं मतानं म्हणजे मार्क नापास. मग तर काय येऊ लागले आणि मधल्या काळात मीही सरपंच झालो, मीही न झालेल्या साखर कारखान्याचा संचालकही झालो. लोकांनी मत दिली ना, तर त्या बोलण्यामुळं जर्नलिझम मधून जे दोन मिळालं मला नेहमी वाटेल. मला गावचा सरपंच होता का, जो कारखाना झालाच नाही त्याचं इलेक्शन झालं आणि त्या इलेक्शनची तो साखर नाही झाली. तर आता हे जर्नलिझमनं मला लेखक बनवलं, जर्नलिझमनं मला चांगला वक्ता बनवलं, जर्नलिझम मला निडर इतकं मला जर्नलिझम डिपार्टमेंटनं दिलं. आणि जर मी MSc झालो लगेच नोकरीला गेलो असतो तर मला वाटत नाही मी लेखक झाला असतो, कारण मग मी प्रॅक्टिकल मध्ये गुंतलो असतो, पोरांच्या सायन्सच्या आणि लेखनाकडे आपोआप दुर्लक्ष झालं असतं. परंतु बरं झालं बीजेला नंबर लागला. पुन्हा 2 वर्ष झाले बीजे झालो, मग सरांची माई पुन्हा विद्यापीठात गेलो की ठरलेलं मला त्यांच्याकडे जाऊन बसायचं. काय करतो काय नाही, लातूरला MSc खात्यात नोकरी लागली छान पैकी. हे बघ चंगळ चालू आहे बघा. काय चंगळ चालू आहे म्हणलं, सर ते ठरलेले एरिया आहे, समजा यांचा पोलीस स्टेशनचा तो परिसर आहे, तिथले काही कारखाने वरच्या माणसाला म्हणलं आमच्या अधिकारी त्यांना एक 50,000 देतो, तर 50,000 देतो, ₹1,00,000 काढतो आणि 10-5 वाटतो आणि खालचे बाकीचे त्यांना चटर-फटर ₹10 काही पैसे देतो. साधारणपणे 1 लाखाचं माझं टार्गेट आहे म्हटलं 15 दिवसाचं. म्हणजे कसं काय नाही सर, मीटरला हात लावला की बाधा पैसे पडते. मीटरला हात लावलं की बाधा पैसे पडते. मीटर माग करायचं. सुरुवातीला मी माणूस ठेवला पगारी मीटर नंतर मग काय पैसे नाही द्यायला लागले, मी शिकून घेतले. मीटर माग करायचं, मी तुमचं मीटर माग करायचं सर. ऐकायला मी मीटर शिकून घेतो, पण एक दिवस असं झालं सर, बायको लेख म्हणलं जर आपण ह्या कुटाण्यामध्ये मोठा शॉप असता आणि मी लेकराकडे कोण, बायको म्हणायची एवढे पैसे आणतात तुला काय करायचे, पैसे मत कोणत्याही त्यांच्या खिशात हातीनं घातला की नोटांची शिल्लक बॅग भरत चिल्लर इतका पैसा खूपच पैसा. पण म्हणलं जर एखाद्या दिवशी पकड आपल्याला एखाद्या आपला कार्यक्रम होतोय म्हणून मग मी शाहूला निघाली रिझाईन केलं पैशाचं, बाधा पडणाऱ्या पैशाचं, आणि तिकडे इलेक्शन असा हा प्रवास करत 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 आता आत्मचरित्र लिहिलं की पुन्हा काही लिहायचं आता एक संकेत लिहू जरूर लिहू. तर एकूण आता तर रिटायर झाले असं समजू नका. त्यांच्याकडे सध्या म्हणजे 3-4 विद्यापीठाचे ते कुलगुरू होऊन गेले. पुण्याचं MIT यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, त्याच्यानंतर MGM, आणि आता केरळचं काम विद्यापीठाचं काम त्यांच्याकडे दाखवत हे काम विद्यापीठाचं काम चालू आहे. तर सतत लेखन वाचन
आणि काहीतरी घडवायचंय, वेगळं करायचंय अशा संधीमध्ये हे असतात. तेव्हा एकूण हे थोडं इकडे चाललेलं सांगत फौजदार व्हायचं होतं सांगितलं. नंतर पायलट व्हावं म्हणलं. मग विद्यापीठात असतानाच जागा निघाली. ते लोकसत्तेला जाहिरात झाली आणि त्याच्यात दिलं होतं खाली गाणे येण्याचे तिकीट दिले जाईल. भरला फॉर्म भरला, आज गेलो बेंगलोरला. आता कशाचं माहिती कसली परीक्षा आहे काय, रनिंग ठेवली होती. आम्ही रनिंगच केले कशाचं काय. गोरे सर 1000 फुटावर गेलो होतं पळत गेलो आणि जे पळालो तुला म्हणून नाही पळायचे, आपल्याला पळायचे. गोळी उठता झालं. आमचं पायलट जळली गेलं आणि फौजदारात जळ गेलं आणि मग अशा पद्धतीने ह्या नोकऱ्या बदलत अशा ठिकाणी आम्ही तिकडे वळलो. तेव्हा मित्र आपल्याला फार मोठा पल्ला गाठायचा. आता बघायचे संदर्भ दिला सरांनी की दैवड सरांनी की पडत्या काळामध्ये हा पडता काळ कार्यकर्ता आता राहिलेला नाही. आता प्रत्येक जण पुढारी झालेला आहे, नेता झालेला आहे आणि प्रत्येकाला वाटतं याच्यात कसं काय मिळेल त्याच्यासाठी तो राजकारणात आहे. कुठे आहे तुम्हाला नाही मला सोडून म्हणा राजकारणात का लोक झाले जातात तर त्यासाठी चाललेली आहे. एक अशा परिस्थितीमध्ये 40-45 लोक तुमच्या हाकेला ओ देत आहेत आणि काहीतरी नवं घडवायचंय आपल्याला इथे. ठीक आहे, शिरूरपासून सुरू करूया, महाराष्ट्रापर्यंत जायचं. हे 40 लोक तुमच्या हाकेला ओ देत आहेत येत आहेत तर यांच्या हाताला यांच्या बुद्धीला तुम्हाला काम द्यावं लागेल आणि हे काम देण्याचं काम हे अनेकांचं. आणि म्हणून पोपट पवार अर्ध्या रात्री तयार होत नाही. पोपट पवारांना अगोदर तिथे स्वतःला गाडून घेतलं, त्या गावात आयडियल निर्माण केलं. महाराष्ट्र त्यांच्याकडे, शासन त्यांच्याकडे. अण्णा हजारे गाडून घेतलं सैन्यातून आल्यानंतर आणि मग तिथं गाडून घेतल्यावर उभं केलं सगळा देश त्यांच्याकडे. आपल्याला असं काही वेगळं करता येतंय का हे करत लक्षात आलं का. असं काही करता आलं तर आपली संघटना, आपली सामाजिक लोकांच्या उपयोगाची, देशाच्या उपयोगाची, महाराष्ट्राच्या उपयोगाची आणि गोरगरिबाची चूल पेटवण्यासाठी जर उपयोगात पडत असेल तर याच्यासारखा आनंद दुसरा कुठेही मिळू शकणार नाही. तेव्हा आपल्याला हे करत असताना इतिहास आता सध्या बाजूला फेकले गेला. आम्ही ऐकायचो नव्हे बऱ्याच वर्षापर्यंत 1 रुपया चांदीचा सारा देश गांधीचा. गांधींना आता बदनाम करण्याचा फार मोठं षडयंत्र सुरू आहे. नेहरूंनाही षडयंत्र आहे. म्हणजे देशासाठी तुम्ही काही केलंच नाही. आपल्याला पुन्हा ही चळवळ, स्वातंत्र्याची चळवळ लोकांपर्यंत, नव्या पिढीपर्यंत घेऊन जायचे. आपण या ठिकाणी मला अध्यक्षपदाचा बहुमान दिला. गोरे साहेबांसारखी माणसं आली आणि माझे गुरुजी आदरणीय सुधीर गव्हाणेकर यांनी कसलेही आडवे बरं कसलेच नाहीतर बाकीचे फार आयडिया बोलत असतात. अरे तब्येतच ठीक नाही, पुन्हा कधी नक्की येईल का काय नाही तुम्हाला, फक्त उद्या मी कल्पना देतो, माझी डायरी बघतो आणि सरांनी कसल्याही प्रकारे. आणि माझी इच्छा होती की सरांची भेट या निमित्तानं होईल, बोलणं होईल. आम्ही नॉनस्टॉप औरंगाबाद पासून ते इथपर्यंत आम्ही तिघही बोलतच सारखं बोलत होतो. किती बोललो असतो तर सरांनी याले इथे आले या इतका याच्या इतका आणखी आनंद माझ्यासारख्याला काय असणार आहे. भाषण ऐकणार होते आणि दैवडे सरांनी त्यांचे तर मित्रच आहे, त्यांना फक्त फोनवर सांगितले तुम्हाला यायचंय, तुमच्या गाडीसह यायचंय. त्याने लगेच होकार दिला गाडीचं. हा पण ते काही म्हणले नाही मला की गाडी आहे, पण ते बाकी काय गाडीसह यायचे. आले या व्यासपीठाला उंचीवर आपण पोहोच केलं. आमचे मित्र आणि वर्गबंधू सरांचे दुसरे विद्यार्थी, एका व्यासपीठाला 2 विद्यार्थी, विद्यार्थ्यांचं बोलणं त्यांनी ऐकलं, विद्यार्थ्यांना पाहिले. असे राजाभाऊ पुजारी परभणीतून आले, त्यांचंही मी आभार मानतो, व्यासपीठाचा आभार मानतो. संचलन करते तुपे ज्यांना महाराष्ट्राचा वाक्ता म्हणून पुरस्कार तो मिळाला. फार सुंदर बोलतात, शिवाजी महाराजांना सुंदर बोलतात
असे त्यांनी छानपैकी संचालन केलं. आपण सर्वजण आलात आणि थोडंसं लांब बसताना माझं ऐकलंच आपण, मला हा बहुमान दिला सर्वांनी मिळून, त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभार मानतो, व्यासपीठाचा आभार मानतो. आणि या ठिकाणी एकताचे पदाधिकारी सर्व या सर्वांचा आभार मानून मी या ठिकाणी म्हणतो. धन्यवाद. प्राचार्य रामकिसन दैफळे काय म्हणाले? कार्यकर्ता नाहीशा होण्याच्या काळामध्ये किंवा कार्यकर्ता हा शब्द लोप पावतो की काय, अशा काळामध्ये, अशा अस्थिर वातावरणामध्ये काही कार्यकर्ते येऊन या शिबिराचा लाभ घेत आहेत किंवा शिबिर अटेंड करत आहेत, ही एक मोठी घटना आहे सर. आज कुणी कुणाचं ऐकायला तयार नसलेल्या काळामध्ये की एवढ्या संख्येनं महाराष्ट्रातून कार्यकर्ते आलेले आहेत, त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. आणि कराड सरांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी हा जो काही उपक्रम राबवलेला आहे, या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो. सरांचं काम, सरांची धडपड किंवा त्यांच्या टीमची धडपड मी सतत 5-6 वर्षापासून पाहतो आहे. मागच्या 2-3 वर्षापासून मी त्यांच्यासोबत थोडा सक्रिय पण आहे. कारण शिक्षक तर सगळेच होतात, पण क्रिएटिव्हिटी शिक्षक होणं ही सोपी गोष्ट नाही. आणि एक क्रिएटिव्हिटी पणाचं काम घेऊन हे एकता फाउंडेशन पुढे निघालेलं आहे. मुळामध्ये त्यांचं ब्रीदवाक्यच आहे, वैद्यला फुंकर माणुसकीची. आणि जिथं जिथं वेदना असेल तिथं तिथं एकता फाउंडेशन आहे. आणि हे सामाजिक काम घेऊन ते पुढे निघालेलं आहे. नुसतं सामाजिक काम नाही, शैक्षणिक काम असेल, साहित्यिक काम असेल, एक चळवळ उभा करण्याचं काम शिरूर आणि परिसरामध्ये कराड सर आणि त्यांच्या सहकार्याने केलेलं आहे. संमेलन असतील, सोशल वर्क असेल किंवा पुरस्कार देणं असेल, एवढ्यावर त्यांचं काम नाहीये. जिथं जिथं कमी तिथं आम्ही या न्यायाप्रमाणे कराड सरांची जी संस्था आहे हे काम करते आहे. त्याचा वटवृक्ष व्हावा या भूमिकेतनं हे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणी, आता सांगेल परभणीहून आलेत, कोणी साताऱ्याहून आलेत किंवा आलेले आहेत बऱ्याच ठिकाणी सगळेजण. आणि हे करत असताना मुळामध्ये आपल्याकडे बघा की सोशल काम करणाऱ्या संस्था महाराष्ट्रामध्ये अनेक आहेत, फाउंडेशन अनेक आहेत. मग आपल्याला वेगळं काय करायचे हे पण इतर विचारवंत होणं गरजेचं आहे. सामाजिक काम तर सगळेच करतात, पण इतरांपेक्षा काहीतरी वेगळं काम भविष्य काळामध्ये मला वाटतं या फाउंडेशनला करायचं आहे की जे इतर करत नाही ते वेगळं काम. नाहीतरी मग संमेलनं होतात, फाउंडेशन अनेक आहेत, त्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय असणार आहे. आणि ही जबाबदारी मला वाटतंय कराड सर आणि त्यांच्या टीमला उचलावी. नुसतं काय म्हणतात त्याला की पुरस्कार देणं, साहित्य संमेलन घेणं, एक फॉर्मॅलिटी करणं, एवढं त्याचं काम अभिप्रेत असू नये भविष्य काळामध्ये. तर क्रिएटिव्ह काम काहीतरी करावं आणि या फाउंडेशनचा समाजाला काहीतरी फायदा व्हावा. आपण ज्या भूमिकेतनं काम करत आहात त्या भूमिका जपणं पण गरजेचं आहे आणि ते घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं सर की मोठी संमेलनं तर होतातच, की मोठे फाउंडेशन आहेत, पण ही छोटी छोटी फाउंडेशन, छोटे छोटे साहित्य संमेलन किंवा ह्या मला वाटतंय की साहित्याला पूरक असे आहे. आणि मोठ्या साहित्य मराठी भाषेला तुम्ही खरं तर सन्मान देण्याचा प्रयत्न या फाउंडेशनच्या माध्यमातून करत आहात. आणि ही छोटी छोटी संमेलनं खरं तर मला वाटतं भाषेच्या रक्तवाहिनी असतात आणि त्या भाषेला जिवंत करण्याचं काम करत असतात. आज मराठी भाषेचा सेवा या फाउंडेशनच्या माध्यमातून होते आहे. अनेक छोट्या मोठ्या लिहित्या हातांना तुम्ही प्रोत्साहन देत आहात, ही मोठी गोष्ट आहे. काय होतं की मोठ्या साहित्य संमेलनामध्ये किंवा ते जर बघितलं स्टेजवर किंवा पत्रिकेवर ही नामांकित आहेत, त्यांचं एक आयडेंटिटी किंवा नाव तयार झालेलं असतं. पण एखादा शेतामध्ये काम करणारा गुवाहाटी आहे, त्याला एखादी कविता सुचते, त्याला कुठं व्यासपीठ मिळणार आहे. किंवा छोट्या मोठ्या साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम तुमचं फाउंडेशन करतंय. तुम्ही साहित्य संमेलनात ते करत आहात, हे मी स्वतः पाहिलेलं आहे.
तालुक्यातले जे लेखक आहेत, जिल्ह्यातले जे लेखक आहेत, मला वाटतं की तुम्ही आता थोडंसं प्रांत तुमचा महाराष्ट्रभर वाहत आहे. इथून पुढे तुम्हाला सर्वसमावेशक भूमिका घ्यावी लागेल. कारण तुम्ही आता बीड जिल्ह्यापुरते किंवा शिरूर तालुक्यापुरते मर्यादित होतात. जेव्हा तुम्ही राज्यव्यापी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेतात तर राज्यातल्या सर्व घटकांना हे एकता साहित्य संमेलन किंवा एकता फाउंडेशन आपलं वाटलं पाहिजे. तिथं काहीतरी नवीन उपक्रम या फाउंडेशनच्या नावानं करता आले पाहिजेत, किंवा तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये एक बेसिक काम तुम्ही तयार करून सोडलं पाहिजे की जेणेकरून तुम्हाला इतर ठिकाणचे जे सगळे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी तुमचा आदर्श घेतला पाहिजे. म्हणजे मेन जी ब्रँच आहे त्या ब्रँचला जर बेसिक काम झालं तर इतर ब्रँच त्याची प्रेरणा देऊन अधिक दुसरं काम चांगलं करू शकतील असं मला वाटतं. खरं तर मला सरांना ऐकायचंय. शिक्षक मी पण आहे, प्राध्यापक असल्यामुळं राहवलं जात नाही. अंतरीचे धावे स्वाभाविक बाहेर म्हणल्यासारखं ते येतच बरोबर सगळं. किंवा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की फाउंडेशनची जी काही ताकद आहे ती मोठी असते. भविष्य काळामध्ये या फाउंडेशन खूप मोठं व्हावं. कुसुमाग्रजांनी म्हणले, उतुंगामुची ध्येय शक्ती उतुंगा नाशा किनारा तुला मामराला. ध्येय शक्ती मोठी ठेवा, भविष्य काळात उज्ज्वल असेल. अशाही अस्थिर काळामध्ये, राजकीय असतील, सामाजिक असतील काळामध्ये या फाउंडेशनला भविष्य काळामध्ये अधिक चांगलं काम करायचं आहे. आणि या चांगलं काम करण्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. यावेळी एकता फाउंडेशनच्या मराठवाडा संघटकपदी राजा पुजारी, मराठवाडा विभाग अध्यक्षपदी प्राध्यापक डॉक्टर प्रकाश वाकळे यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कैलास तुपे यांनी कार्यक्रमाचे संचालन तर गोकुळ पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.